परित स्पर्शाते करू नको। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर आज आहे स्वामींचा प्रकट दिवस आणि आपण निघालोय स्वामींच्या मठात भांडुपला। मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघ जण चाललोय। दादा तर कामावर गेला आणि घरी फक्त पप्पी राहणार आहे ना पप्पी? हो की नाही? सर्कस करता ती। ए बोल, घरी तू राहणार ना? घरी राहणार की नाही? हा है ना? बघ तरी कशी बघ। हा आता बोलते तू येते काय? होय बोल पप्पी, हो की नाही? हा ती रागावली कारण तिघं पण घरातून निघतोय। मग तिचं असंच असतं कायम, नेहमीच आहे ते। मग गप्प बसून राहणार आणि आम्ही येईपर्यंत काय खात बीत नाही। मिरच्या आणायला विसरलो। पप्पानी घातल्या ना? कुठे दिसत नाही काय घातल्या बोलल्या आता। तर निघायचं आपल्याला। आता दुपार झाली आहे आणि संतोष मामाला फोन केलेला आणि मामाला भेटलो तर भेटू आणि मग पुढचा कार्यक्रम काय असेल ते दिवसभराचा ब्लॉग बघत राहूया। कालचा ब्लॉग जरा मोठाच झाला, पूर्ण दिवसभर आपण बाहेर दौऱ्यावरच होतो। तर मग आता निघायचंय। तर जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आता भेटूया, आपण बाहेर जाऊ। दीदी ती कशावर जात होतो तर जंबुऱ्या बघा किती आवाज देता वरसून। काय तू येते तू आहे? बाय बाय, टाटा, बाय बाय। भांडुपला जायला निघालोय। रिक्षा एकदम बाईक फास्ट चालवतोय, आपला भावच आहे। बघता काचेत सुनतो। तर मग जाऊया, भेटूया। संतोष मामाला फोन सुद्धा करायचा आहे। तर मामा भेटेल, मग मामा सुद्धा ब्लॉगमध्ये डॅशिंग माणूस। आपण पोचलोय भांडुपला, रिक्षेमधून उतरलो आणि आता चालत चाललोय। थोडंसं पुढे वॉकिंग डिस्टन्सवर आहे। तर जाऊया तिकडे। आणि साईश येतोय, मामा नाही आहे, आपण घरी नाही जात आहे। साईश आणि मामीच इकडे येत आहेत दर्शन घ्यायसाठी स्वामींचं। तर तिकडे जाऊया आणि भेटू। स्पर्शाते करू नको। समर्थ बोलले कोचिंगवर वर्तने तत्काळ पुष्पाचे प्राणले जरी पडले कलेवर। जन पावण्याचा वरून जाता पालेला की स्वामींचे सारामृत चरित्र सार मागले ते। स्वामींचे सारामृत नामस्मृत कथाच मानता सदा पुरुषी जायना परिग्रहण त्यांचे मनोगत होतील पुन्हा परिग्रह झाले देवा। मामी आणि मावशी दोघं पण आलेत, मम्मी आले, आम्ही वाट बघत होतो। साईश इलो, साईश नाचता बघतो, पाय भाजतात। इकडे 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 इकडे, तुला समजते ना मालवणी भाषा? नाही, तुला पण नाही समजणार। हवं साईश, तू नुसतं धावता येतच नाही। तो बघ इकडे रे उभा राहा। अरे बघ काय लाचतो की पळतो रे। हा दादा जोरात बोल। बोलत नाही। बोल हाय दादा। मामी दाखव दादा ती दाखव तुझ्या। सॅड माणूस। या प्रसाद द्यायला या। साईश जोरदार जेवा, दाबून जेव, बिंदास एकदम। हा ऑनलाईन मामा। तुझा आवाज नाही येणार। जवळ पप्पा बरोबर। छान दर्शन वगैरे घेऊन झालं, महाप्रसाद सुद्धा मिळाला आणि साईश वगैरे एकदम खुश होतात हा भेटले की। तर सर्वांना भेटून खूप छान वाटलं आणि आता आपण घरी जायला निघालोय। रिक्षा पकडूया आणि
घरी निघूया. निंबार जाम लागतं, जाम म्हणजे जाम. तिकडे तर एकदम असे चटके लागतात पाया. साईश मला म्हणतो तू चायनीज भाषा कोणती बोलतो. लहान आहे ना अजून, त्याला मालवणी भाषा प्रॉपर अशी समजत नाही. तर निघालो आता, घरी जाऊ आणि भेटू. तर मित्रांनो घरी आलो आहे, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता जरा झोपतो, आराम करूया. रात्री ब्लॉग एडिटिंगला जास्तच वेळ झाला त्यामुळे लेट झोपणं झालं आणि लवकर उठणं झालं. तर आता जरा झोपायची तयारी करूया, झोपू आणि मग संध्याकाळी आपण भेटूया. त्यालाच विचारूया तुम्हाला येणार काय, त्यांना सांगायला पाहिजे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आजकाल दुपारची झोप लय भारी लागते, पण पप्पी काय झोपायलाच देत नाही. वरती आलो नाश्ता करायला, पण आवडीचं काय नाही. आवडीचं काय नाही. आणि मम्मी मागे लागले काहीतरी घेऊन ये, मला आलाय कंटाळा. मेन म्हणजे अजून झोप झाली नाही. नको का हे का दे काय त्याच्यात खूप काय त्याच्याने ऍसिडिटी होणार परत. हे खा. ह्याच्याने पण ऍसिडिटी होणार. मसाला मला जास्त तिखट ऑइली वगैरे ना ऍसिडिटी होते. हा ते टाइमपास करत खातो बस. लहानांपासून मोठ्यांची कबड्डी, राग काढायचा विषय चालू आहे. झोपात मी पण खेळता. हा राग काढतोय. हा कान पडत मारतलो समोर बघ. ह्यो लहान झालो, ह्यो लहान झालो, लहान. परत हे परत 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 हे परत परत परत. हा बंद. हा याचा ऐका, याचा ऐका. मारतीत धरून मारती तू एकटो आणि किती असते बघ. हे बघ धावता पैसे घेऊ पळाले घरी. घरी डायरेक्ट घर पे. हा डायरेक्ट घर पे देखील. एक 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 मला 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 दे, मला दे, मला दे. मला पण पाहिजे, पडशील. चल बघ. काय काय पाहिजे. मगाशी मी चॉकलेट मागलंय ना तुझ्याकडे, चॉकलेट मागलंय ना तुझ्याकडे. हो 2-2 वाटता. मला नको एक, मला एक दे. मग फाडायला पण बरं जमतं तुला ना. इकडेच बसून खायचं. काय इकडेच बसून खायचं. मी 2 आणलेलं आहे माझ्यासाठी, त्यानं ढापल्याने. काय 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 परत काय काय मागितलंस तू माझ्याकडे. घुंगू चिप्स दे म्हणता, घुंगू चिप्स दे. हा आवली आवली लवली कोली. काय झंबुरा आवली लवली कोली. हा वली 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 बिल्ली. मला दे, मला दे. हा बघ दुसरा पण उचलले मला. मला कुठे आहे. नको. मी काय खाऊ मग. मी काय खाऊ. नको खाऊ. लय आगाव झालं ताई बाबा. तर बघितलं तुम्ही जंबुराची अशी मस्ती चालूच असते. तिने मला गल्लीतच तिकडे बघितलं. मी मस्तपैकी चिप्स बिप्स घेऊन येतो आणि मी बाईला बोललो पण की बाय आता मजा बघा, आता मजा बघ. तिने मागसून सुरू आली गुंगू चिप्स दे, गुंगू चिप्स दे, गुंगू चिप्स दे करत करत जबरदस्ती माझ्या हातातून ओढून काढल्यानंच. खूप मस्ती करते, जाम म्हणजे जाम मस्ती करते. खुश झाली एकदम. चिप्स गावल्यावर एकदम खुश.
तर आता देवाची बत्ती वगैरे लावून घ्यायची आहे. 7 वाजलेत. देवाची पूजाबत्ती करून घेऊया. घरामध्ये शेळा आणून ठेवलेला होता. पप्पा शेळा सोडून देत आहे. तुला पण पाहिजे? तू का भया मस्त आहे की शेळा खाऊया. नाही फुटणार पप्पा, हळूहळू चला. तरी ग्लास पाहिजे. पप्पी तयारीतच आहे. पप्पीला पण माहिती आहे काहीतरी गावताना. होय ना पप्पी? हो की नाही? हो की नाही? खोटेपणा करू लागलो आजकाल, म्हणजे आजपासूनच. कालपर्यंत बरा होता. कशाला वरती? कशाला? आवाज दे आईला, आवाज दे जोरात जोरात. जोरात जोरात आवाज दे. खात ए वरती नको जा एकटी, खाली उतर. चल खाली 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 खाली. फायनली वर आलीच. काय माळ्यावर चालली? हा ये जा आता. कोण आहे खाली? टाटा बाय. नंतर बाय बाय, नंतर येते. हा तर मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं. मस्तपैकी दाल खिचडी बनवलेली मम्मीने आज. आणि TV बघत बसलेलो, तेवढ्यात बघितलात तुम्ही जंबुरा आली. आणि वरती आईला आवाज दे म्हटलं तर वरती. मी म्हटलं कुठे चालली आहे? वरती चालली आहे, वरती चालली आहे. आईला आवाज दे म्हटलं तर आई आई करत करत ती शेवटी वरती गेलीच. मी धरतोय तरी ऐकायला तयार नाही. शेवटी ती वरती गेलीच. आणि आता वरती आहे, थोड्या वेळाने परत येईल. वरतून आवाज देत राहणार. जंबुरा गॅलरीत गेली खेळायला. तर आता ब्लॉग लांबवूया नको, पप्पीन सुरुवात केल्या नाचाक. तर असा कायसा ब्लॉग होता. आपण सकाळीच उठलो आणि आज स्वामींचा प्रकट दिवस. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपण मठात गेलो. गुरुपीठ होतं तर त्या ठिकाणी गेलो. मामी साईश वगैरे सगळे ते मावशी वगैरे मिळाले. खूप त्यांना सुद्धा भेटून खूप छान वाटलं. आणि मग 3-4 वाजता घरी आलो आणि झोपून मस्तपैकी आजचा असा काहीसा आपला दिवस गेला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये. तर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि लाईक नक्की करा. प्रयत्न करतोय कंटिन्यू डेली ब्लॉग, रोजच्या रोज ब्लॉग करण्याचा. तर तुमचा भरभरून सपोर्ट दाखवत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.